Now, let's have what type of tool materials we are going to use. As we all know, the tool material कसं पाहिजे, tool material should be the conductive one. Okay, second thing, the tool material कसं पाहिजे, tool material this should be the chemical resistive to the electrolyte. जे आपण इलेक्ट्रोलाइट वापरणार आहोत ते त्याच्याबरोबर ते केमिकली रेजिस्टिव्ह पाहिजे. ओके, अँड ॲज युजल ते चिप वगैरे पाहिजे. नाव, सिन्स द टूल हॅज नो कॉन्टॅक्ट विथ द वर्कपीस, देर इज नो टूल वियर, so any material that is a good conductor of electricity can be used as a tool material. Most commonly used tool materials are copper, brass, titanium, copper, tungsten and stainless steel when the electrolyte is made up of sodium and potassium. Now let's see here, if we compare the copper, brass, stainless steel and copper tungstens with the number of properties which are required for this ECM. First property is electrical resistivity. Electrical resistivity सगळ्यात जास्त कोणाची आहे तर स्टेनलेस स्टीलची आहे. नेक्स्ट वन, स्टिफनेस बघा, स्टिफनेस सगळ्यात जास्त कोणाचा आहे तर कॉपर टंगस्टनचा आहे. मशिनेबिलिटी सगळ्यात जास्त कोणाची आहे, मशिनेबिलिटी तर प्रॉपर्टी का लागते बघा, कारण टूल इज अवर मिरर इमेज ऑफ अवर फायनल प्रोडक्ट. जसा आपल्याला फायनल प्रोडक्ट लागणार आहे त्याची मिरर इमेज म्हणजे आपला टूल असणार आहे. त्यामुळं टूलची मशिनेबिलिटी फार इम्पॉर्टंट आहे, कारण टूलच जर मशीन व्यवस्थित आपल्याला रिक्वायर्ड प्रपोर्शन मध्ये जर मशीन करता येत नसेल तर त्याचा काय यूज राहत नाही. त्यामुळे मशिनेबिलिटी हा पण फार मोठा फॅक्टर आहे इन द मशीन. सगळ्यात चांगली मशिनेबिलिटी बघा कॉपरची आहे. थर्मल कंडक्टिव्हिटी सगळ्यात जास्त कोणाची आहे 25, कोणाची आहे कॉपरची आहे. म्हणजे विथ द हेल्प ऑफ दिस कंपॅरेटिव्ह स्टडी आपल्याला एखादं टूल निवडायचं आहे. ओके, इलेक्ट्रिकल रेजिस्टिव्हिटी, स्टिफनेस, machinability and thermal conductivity. Okay, four materials which are commonly used for the tool material is a copper, brass, stainless steel and copper tungsten. Next one, electrolyte. आपण कुठला इलेक्ट्रोलाइट वापरणार आहे त्याचे मटेरियल आपण वेगवेगळे बघणार आहोत. बघा, मटेरियल आयन बेस्ड जर अलॉय असेल तर आपण 20% ऑफ NaCl सोल्युशन इन द वॉटर वापरतोय. इलेक्ट्रोलाइट NaCl चा वॉटर वापरतोय. त्यानंतर Ni बेस्ड निकेल बेस्ड अलॉय जर असतील तर तिथं आपण ब्राईन सोल्युशन आणि H2SO4 वापरतोय. त्यानंतर टिटॅनियम बेस्ड अलॉय जर असतील तर आपण 10% HF, 10% HCl and 10% HNO3 हे इलेक्ट्रोलाइट वापरतोय. त्यानंतर कोबाल्ट आणि क्रोमियम बेस्ड अलॉय जर असतील तर तिथं आपण NaCl वापरतोय. त्यानंतर लो इलेक्ट्रोलाइट टेम्परेचर रिझल्ट्स इन द लो MRR अँड हाय, हा पार्ट फार महत्वाचा आहे बघा. लो इलेक्ट्रोलाइट टेम्परेचर रिझल्ट्स इन अ लो MRR अँड हाय टेम्परेचर. Now electrolytes, that is a tungsten carbide based alloys, we require the strong alkaline solution. Okay, low electrolyte temperature results in a low MRR and high temperature leads to vaporization of electrolytes, so it's maintained around 35 degree to 65 degree Celsius. इलेक्ट्रोलाइटचं जे टेम्परेचर आहे ते पण आपल्याला व्यवस्थित मेंटेन करायला पाहिजे. ते जनरली कुठल्या रेंज बाउंड मध्ये राहतं तर 35 डिग्री सेल्सिअस टू 65 डिग्री सेल्सिअस पर्यंत राहतं. ओके, नाउ नेक्स्ट वन, हा पार्ट आहे तो फार महत्वाचा आहे. सरफेस फिनिशिंग फॅक्टर गव्हर्न्स द अॅक्युरसी ऑफ पार्ट प्रोड्युस्ड बाय द ECM. मशीनिंग व्होल्टेज, टूल फीड रेट, टेम्परेचर ऑफ इलेक्ट्रोलाइट, concentration of electrolyte. The surface finishing in the ECM process is of the order 0.2 to 0.8 micron and tolerance of 0.05 mm depending upon the work material and the electrolyte used. Surface finishing हा जो फॅक्टर आहे, सरफेस फिनिशिंग फॅक्टर हा कशावरती डिपेंड आहे तर सगळ्यात महत्वाचा पार्ट याच्यामध्ये येतो तर मशीनिंग व्होल्टेज जे आपण मेंटेन करतोय ते. दुसरा पार्ट याच्यामध्ये महत्वाचा येतो तो टूल फीड रेट. टूल फीड रेट म्हणजे काय, वर्कपीस आणि इथं जर वर्कपीस असेल, इथं जर टूल असेल, टूल किती प्रमाणात तुम्ही हळूहळू खाली आणताय हा जो फीड रेट आहे त्याच्यावरती ते डिपेंड असतं. त्याच्यानंतर टेम्परेचर ऑफ इलेक्ट्रोलाइट,
अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ द इलेक्ट्रोलाइट. सरफेस फिनिश फार चांगला मिळतो ईसीएम मध्ये. किती मिळतो? 0.8 to 0.8 मायक्रॉन विथ द टॉलरन्स ऑफ 0.005 mm. म्हणजे फार चांगला सरफेस फिनिशिंग आपल्याला मिळतो. याच्यामध्ये फक्त एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी कुठली आहे तर सरफेस फिनिशिंग मध्ये मशीनिंग व्होल्टेज, टूल फीड रेट, टेम्परेचर ऑफ द इलेक्ट्रोलाइट अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ द इलेक्ट्रोलाइट, these 4 factors are important. नेक्स्ट वन, प्रोसेस पॅरामीटर्स. प्रोसेस मधले ह्या ईसीएम प्रोसेस मध्ये कुठले कुठले पॅरामीटर्स आपल्याला लागणार आहेत बघा. हा फार महत्वाचा पार्ट आहे. पॉवर सप्लाय लागतो. पॉवर सप्लाय मध्ये कुठला टाईप आपल्याला लागतो तर डायरेक्ट करंट लागणार आहे. व्होल्टेज 2 to 35 व्होल्ट, करंट 50 to 40,000 एम्पियर. हा पार्ट महत्वाचा आहे कारण करंट ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वापरला जातो. करंट इथं सगळ्यात जास्त पाहिजे 50 to 40 एम्पियर. करंट डेन्सिटी 0.1 एम्पियर पर mm स्क्वेअर टू 5 एम्पियर पर mm स्क्वेअर. नेक्स्ट वन, इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट कंडक्टिव्ह सोल्युशन. मटेरियल कुठलं कुठलं लागतं इलेक्ट्रोलाइट साठी आता आपण मगाशी बघितलेलं आहे. इलेक्ट्रोलाइट कुठल्या कुठल्या मटेरियल साठी कुठलं कुठलं इलेक्ट्रोलाइट आपल्याला वापरायला पाहिजे. नेक्स्ट वन, टेम्परेचर 20 to 50 डिग्री सेल्सिअस. फ्लो रेट 20 lbm per 100 ampere current. Pressure 0.5 to 20 bar. Dilution 100 gram per liter to 500 gram per liter. Working gap 0.1 mm to 0.1 mm to 2 mm. हा पण जास्तच आहे. 0.05 to 0.5 mm पर्यंत आपण वापरतो. ओव्हरकट 0.2 mm to 3 mm. फीड रेट 0.5 mm per minute. इलेक्ट्रोड मटेरियल कॉपर, ब्रास अँड ब्रॉन्झ. इलेक्ट्रोड मटेरियल म्हणजे कुठला रे मटेरियल? इलेक्ट्रोड मटेरियल म्हणजे काय, जिथं निगेटिव्ह टर्मिनल आपण जोडलेला आहे म्हणजेच तो कुठला झाला, कॅथोड झाला, म्हणजेच ते काय झालं, टूल झालं. ओके. नाउ व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ अवर ईसीएम? ऍडव्हान्टेजेस कुठले कुठले असणार आहेत बघा. त्याच्यामध्ये कुठलाही मेकॅनिकल फोर्स आपण वापरत नाही. ओके. देयर इज नो एनी कटिंग फोर्स, देअरफॉर क्लॅम्पिंग इज नॉट रिक्वायर्ड. Except for controlling motion of the workpiece. There is no heat affected zone. Very accurate process. Then relative fast process आहे. We can machine the harder materials than the tool. No material corrosion. Provide the smooth surface. ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त सरफेस फिनिशिंग चांगला मिळतो. No need of harder materials that is used in the processing. More sensitive and repeatable. Provides of processing complex geometries. ओके. जशा पद्धतीचा टूल आपण डिझाइन करू तशा पद्धतीचं तुम्हाला वर्कपीस लगेच मिळून जाईल. काय काय ऍडव्हान्टेजेस आहेत? केमिकल फोर्स आपण वापरत नाही. ॲक्युरेट प्रोसेस आहे. रिलेटिव्हली फास्ट आहे. त्याच्यामध्ये कुठलेही क्लॅम्पिंग डिव्हाइस आपण वापरत नाही. त्याच्यानंतर हार्डर मटेरियल्स आपण कुठलेही याच्यामध्ये मशीन करू शकतो व्यवस्थित. मटेरियलचं कोरोजन होत नाही. Provides the very smooth surface. Then no need of harder materials. More sensitive and repeatable. कुठलाही कॉम्प्लेक्स सरफेस जो असेल तो आपण याच्यामधून प्रोड्यूस करू शकतो. ओके. नेक्स्ट वन, डिसएडव्हान्टेजेस. व्हॉट आर द डिसएडव्हान्टेजेस? डिसएडव्हान्टेजेस काय काय असणार आहेत बघा. सोल्युशन जे आहे ते आपण वापरू शकतो. म्हणजे टेम्परेचर समजा जास्त झालं तर इलेक्ट्रोलाइट मे बी व्हेपोराइज होऊन बाहेर जाऊ शकतं. रिलेटिव्हली त्याच्यामध्ये जास्त पार्ट्स कुठले कुठे आहेत बाबा. पंप लागतो, फिल्टर लागतो, टँक लागतो, सिंक लागतो. ओके. कीपिंग द सोल्युशन कंडक्टिव्हिटी कॉन्स्टंट. मोर एक्सपेन्सिव्ह दॅन कन्व्हेन्शनल मशीन. कन्व्हेन्शनल मशीनपेक्षा थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे. देन इन्स्टॉलेशन जो एरिया जो आहे तो जास्त लागणार आहे. कारण का आपल्याला स्लज साठी सेपरेट सिस्टीम करावी लागेल. रिझर्वायर इलेक्ट्रोलाइट साठी द्यावा लागेल. पंप लागेल. पाइपिंग सिस्टीम वेगवेगळ्या लागतील. त्याच्यामुळे इन्स्टॉलेशन एरिया जो आहे तो आपल्याला वाढतो ऑब्व्हियसली. इलेक्ट्रोलाइट्स मे डिस्ट्रॉय द इक्विपमेंट. एन्व्हायरमेंट फ्रेंडली अजिबात नाही आहे. हाय एनर्जी कन्झम्पशन. एन्व्हायरमेंट फ्रेंडली का नाही आहे? याच्यामध्ये गॅसेस वगैरे काही प्रोड्यूस होत नाहीत. फक्त हायड्रोजन वगैरे गॅस प्रोड्यूस होतो. पण स्लज आणि अदर वेस्टेज जे आहे ते आपल्याला बाहेर टाकावं लागतं. त्यामुळे एन्व्हायरमेंट फ्रेंडली. एन्व्हायरमेंटल फ्रेंडली म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल वॉटर. वॉटरमध्ये बघा आपण ते रिसर्क्युलेट करू शकतो. इलेक्ट्रोलाइट पण करू शकतो. पण तो स्लज आहे, स्लज फॉर्मेशन, त्यामुळे ते डायल्युटेड होतं. प्रत्येक वेळी आपल्याला फ्रेश इलेक्ट्रोलाइट त्याच्यामध्ये थोडंसं टाकावं लागतं. ओके. हा पार्ट समजावून घ्या. त्याच्यानंतर हाय एनर्जी कन्झम्पशन. The effect of the toxic gases and aerosol produced in the course of ECM. Okay. Chemical attack
by the electrolytes, chemical attacked by the electrolyte, the risk of electric shock, electric आहे म्हणजे electric shock बसायचा risk आहे, the danger of burn in the case of short circuit. Okay, now the danger of fire damp explosion, the effect of electromagnetic field, material has to be electrically conductive. Material जर electrically conductive नसेल तर आपण तिथं ते काय वापरण्याचा काय संबंधच नाही. समजलं डिसएडव्हान्टेजेस काय काय आहे. हाय एनर्जी कन्झम्पशन आहे महत्वाचा पार्ट, त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट फ्रेंडली नाही आहे, स्लज तयार होतो, त्यानंतर बॅड गॅसेस म्हणजे एन्व्हायरमेंटली जे आपण एन्व्हायरमेंटला जे अफेक्ट करतात त्यांना आपण टॉक्सिक गॅसेस असं म्हणतोय. टॉक्सिक गॅसेस आपल्याला तिथे मिळतात. त्याच्यानंतर एक्सपेन्सिव्ह आहे, मोर एरिया फॉर इन्स्टॉलेशन आपल्याला लागतो. ओके, हे सगळे पार्ट आहेत. नाव द लास्ट पार्ट ऑफ दिस content is applications. What are the applications? The most common application of ECM is a high accuracy duplication, because there is a no tool where it can be used repeatedly within the high degree of accuracy. टूलचा कुठलाही पार्ट याच्यामध्ये अफेक्ट होत नाही, त्यामुळे रिपीटेडली सेम टू सेम पार्ट आपल्याला मिळत जातात. हा हे सगळ्यात मोठं ऍप्लिकेशन आहे. इट इज ऑल्सो युज्ड टू मेक द cavities and holes in the various products. It is a commonly used of the thin walled, easily deformable and brittle material, because they would probably develop the crack with the conventional machining. ब्रिटल मटेरियल जे आहेत, जे हार्ड असतात पण ते कंडक्टिव्ह पाहिजेत, ते कंडक्टिव्ह मटेरियल जर आपण विथ द ट्रॅडिशनल मशीनिंग प्रोसेसने जर गेलो त्याच्यामध्ये मे बी क्रॅक डेव्हलप होऊ शकतात. ईसीएम मध्ये तसं काहीही होत नाही. इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन्स काय काय आहेत? ऍप्लिकेशन्स आर व्हॅलिड फॉर हायली सेन्सिटिव्ह वर्किंग एरियाज लाईक इलेक्ट्रॉन्स, एअर अँड द स्पेस इंडस्ट्रीज. इट हॅज ऑल्सो कंटेन द मेनी बेनिफिसेस that in the great industries like the telecommunication, automobile and the defense industries. Okay, now इकॉनॉमिकल जर आपण बघायला गेलं म्हणजे आपण मोस्ट प्रोबॅबली ईसीएम वापरतोय कुठं बघा, इथं बघा, the process is economical when the large number of complex identical products need to be made. Several tools could be connected to the cassettes to make many cavities simultaneously, that is cylinder cavities in the engine. Large cavities are more economical on the ECM and can be produced in 1/10 of the time of EDM. Okay, लार्ज कॅव्हिटी, कॉम्प्लेक्स कॅव्हिटी जर त्या असतील तर त्या आपण 1/10 ऑफ द टाइम म्हणजे ईडीएम जर 10 मिनिटं घेत असेल तर आपलं ईसीएम तेच काम 1 मिनिटामध्ये आपल्याला करून देतं. त्यामुळं ईडीएम पेक्षा ईसीएम हे कसं आहे, मोर इकॉनॉमिकल आहे. कधी? ज्यावेळी पार्ट कॉम्प्लिकेटेड असतील त्यावेळी. ओके, the two most common product of ECMs are turbine and the compressor blades. आपण जे टर्बाईन बघतोय फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये आपल्याला टर्बाईन वगैरे लागतात, कपलान टर्बाईन लागतो, पेल्टन व्हील टर्बाईन लागतो. हे जे टर्बाईनचे जे ब्लेड आहेत किंवा कॉम्प्रेसरचे जे ब्लेड आहेत ते आपण विथ द हेल्प ऑफ ECM तयार करतो. Each of those parts require machining of extremely hard metals with a certain mechanical specification. Some of these mechanical characteristics achieved by ECM are stress-free grooves. Okay, any groove geometry, any conductive metal can be machined, repeatable accuracy of 0.005 inch, high surface finish and fast cycle time. Okay, let's conclude this part with eliminating and disadvantages. ECM will provide a good efficiency and recycling in the machining processes. It provides a faster and accurate system for metal machining processes. It is an initiator of new technique that could be beneficial for industries. Also provide faster and good quality of work than conventional methods. Okay, thank you.